नमस्कार, महाराष्ट्र बुलेटिन मध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। तर बघूया मराठीच्या ठळक बातम्या। नवी मुंबईतील तुर्भेमधील उड्डाणपुलाचे काम अनेक महिने बंद पडल्यानं नागरिकांना प्रचंड वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागत आहे। तर या ठिकाणी अनेक अपघात होऊन प्रवाशांचे जीवही गेले आहेत। नवी मुंबई महानगरपालिका याबाबत कोणतेही ठोस पावले उचलत नाही आहे। अनेक तक्रारी करून देखील पुलाचे काम रखडलेले आहे। त्यामुळे आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी उपोषणाचे हत्यार उपसले असून मनसेचे विभाग अध्यक्ष चंद्रकांत मंजूरकर यांनी आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे आणि जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होणार नाही तोवर आम्ही उपोषण सुरूच ठेवू असे देखील त्यांनी यावेळी सांगितले। तसेच मनसेचे ठाणे जिल्हा प्रमुख अविनाश जाधव यांनी भेट देऊन उपोषणकर्त्यांशी चर्चा देखील केली आहे। 22 पासून आम्ही पत्रावर करतो महानगरपालिका अधिकाऱ्यांना, आयुक्तांना, शहर अभियंत्यांना वारंवार पत्र देऊन सुद्धा या ठिकाणी काम होत नाही। या ठिकाणी पब्लिक आपला ब्रिज उभं राहत नाही आहे, पुरणपूल। तरीसुद्धा आम्ही 2022ला आम्ही आंदोलन केलेलं, मोर्चा काढलेला। त्यानंतर आम्ही गेल्या 8-15 दिवसापलीकडे आम्ही रस्ता बंधन आंदोलन पण केलेलं आहे। शेवट अगदी 2 महिना काम करतात, अजून 6 महिन्यात काम थांबवणार, अजून परत 2 महिने काम चालू करणार, अजून परत 6 महिन्यात थांबवणार। म्हणजे आता असं किती जणांचा ॲक्सिडेंट होतो या ठिकाणी। प्रशासन महानगरपालिका अधिकाऱ्यांना लक्ष देत नाही आहे। आता आमची आई बसलेली आहे, यांच्या मिस्टर 60 वर्षाचं मिस्टर त्यांचं ऑफ झालं, आता हे करणार काय? म्हणजे महानगरपालिका अधिकारी ह्यासुद्धा बी कळत नाही आहे, यांना विचारात पण सुद्धा नाही आहे। म्हणजे माणसं काही आहेत काय, रोज रस्ता रोज कंटिन्यू क्रॉस करताना रोज सकाळी कंटिन्यू 1000 पब्लिक इथून क्रॉस होतात, ह्यासुद्धा सुविधा देत नाही आम्हाला। आम्ही टॅक्स भरत नाही का महानगरपालिका? घरपट्टी टॅक्स भरतो, प्रत्येक जे काही टॅक्स आहेत आम्ही सगळं टॅक्स आम्ही भरतो महानगरपालिका झोपडपट्टीतून, पण आम्हाला सुविधा देत नाही आहे। तर बाजूला ठिकाणी दुसऱ्या गावात झोपडपट्ट्यामध्ये तिकडे त्या लोकांना विकास म्हणजे गोष्टी भेटतात, मग आम्हाला तुर्भा काय गोष्टी आम्हाला भेटत नाही आहे। गोंदिया जिल्ह्यात मागील 3-4 दिवसांपासून ढगाळ वातावरण निर्माण झाले आहे। परिणामी अवकाळी पावसाचे संकेत देखील घोंगावू लागले आहेत। ढगाळ वातावरण कायम असल्याने रब्बी हंगामात धोका वाढला असून अवकाळी पावसाचे संकट येते की काय या भीतीने शेतकरी आता धास्तावला आहे। अशात तुरीचा फुलोरा धोक्यात आला आहे। 1.5 एकर मध्ये शेतकरी नरेश फुंडे यांनी एकूण 30 ते 35 हजार रुपये खर्च करून तुरीची लागवड केली आहे आणि ढगाळ वातावरणामुळे शेतकऱ्यांचे हजारोंचे नुकसान होण्याची शक्यता आहे। 1.5 एकरामध्ये आपण तुरीची लागवड केली आहे आणि चांगल्या जोमामध्ये पीक होतं, पण ह्या 2-3 दिवसापासून ह्या ढगाळ वातावरणामुळे या तुरीच्या पिकाला जो फूल आलेला होता तो संपूर्णपणे गळून पडलेला आहे। त्याच्यामुळे आमचे प्रचंड नुकसान झाले आहे आणि जर 1-2 दिवसात येणाऱ्या काळात आणखी जर सरी कोसळल्या तर आमचं प्रचंड नुकसान होईल, या चिंतेमध्ये आम्ही आहोत। सर, हे मजुरी आणि रोपं पकडून 30 ते 35 हजाराच्या घरात आणि मशागत वगैरे पकडून असं एकूण 30 ते 35 हजाराच्या घरात आपल्याला खर्च आलेला होता। तर या ढगाळी वातावरणामुळे प्रचंड नुकसान झाले आणि आम्ही आर्थिक अडचणीत सापडलेले आहोत। कोकणात देवदिवाळीला अनन्यसाधारण महत्त्व आहे। नरक चतुर्दशीला रत्नागिरीतला शेतकरी भाताच्या कापणीत गुंतलेला असतो, तर देवदिवाळीला त्यांच्या घरात धान्य लक्ष्मीचे आगमन झालेले असते, अर्थात तो समृद्ध बनलेला असतो। त्यामुळे देवदिवाळी हा धर्माचा उत्सव न राहता लोकोत्सव असतो। गावागावातल्या देवी देवकांच्या जत्राही त्याचमुळे केवळ देवदिवाळीपासूनच सुरू होतात। देवदिवाळीच्या अभ्यंग स्नानाचा पहिला मान गोठ्यातल्या बैलाचा आणि गाईचा असतो। देवदिवाळीला कोकणात बळीराजाचे स्मरण केले जाते। इडा टळो पिडा टळो माझ्या बळीराजाचं राज्य येवो या उक्तीचा जागर कोकणात घरोघरी देवदिवाळीला होतो। प्रकाश गोपाल पाडावे, मिरदोळे पाडावेवाडे येथील ग्रामस्थ। आज देवदिवाळी आहे। देवदिवाळी म्हणजे पहिली जी देवदिवाळी असते त्याच्यानंतर 12 दिवसानं बारशी येते आणि बारशी झाल्यानंतर बरोबर 20 दिवसानं ही देवदिवाळी येते। देवदिवाळी म्हणजे हे देवांचं एक दिवाळी। आमचे एक बळीराजा होऊन गेला, बळीराजाच्या वेळेला जी सत्ता होती त्याचं राज्य होतं सुखी समाधानी आनंदी आणि मजेचं होतं। तसं आता जवळजवळ दिसत नाही आहे। तसं ते राज्य यावं म्हणून आम्ही 5 पानांचा विडा भरून देवाचं नाव घेऊन आणि इडा पिडा टळो आणि बलीचं राज्य येवो असे आम्ही ग्रामस्थ एकत्र येऊन देवाचा धावा करत असतो। आणि तसंच
तसंच बलिराजाचं राज्य यावं असं म्हणत असतो. तसंच आता आपलं आता सरकार नवीन पण आलेलं आहे, तरी ते शेतकऱ्यांचे काय हे शेतकऱ्यांचं आहे, तर शेतकऱ्यांसाठी त्यांनी काहीतरी चांगल्या योजना कराव्या अशी आमची सर्व ग्रामस्थांची विनंती आहे. परत बलिराज्य यावं, बलीचं राज्य यावं अशी आमची सर्वांची विनंती आहे आणि ते बलिराज्य येण्यासाठी म्हणून आम्ही हा 5 पानाचा विडा भरत असतो. नमस्कार. राज्यात दुचाकीवरील चालक तसेच त्यामागे बसणाऱ्या व्यक्तीलाही हेल्मेट घालण्याची सक्ती करण्यात आली आहे. या निर्णयाच्या अनुषंगानं अंमलबजावणी अमरावती शहरात होताना दिसून येते. वाहतूक पोलीस विभागाकडून शहरातील गाडगेनगर, पंचवटी या भागांमध्ये हेल्मेट नसलेल्या दुचाकीस्वारांना थांबवून त्यांच्यामध्ये हेल्मेट विषयी जनजागृती तसेच त्यांचे महत्त्व सांगण्यात येत आहे. अपघातात मृत्यू होण्याचे प्रमाण थांबविण्यासाठी हेल्मेट आवश्यक असल्याचे यावेळी सांगण्यात आले. तसेच 10 ते 12 वाहन चालकांवर दंडात्मक कारवाई देखील यावेळी करण्यात आली. जोपर्यंत जनजागृती होत नाही, लोकांना हेल्मेटचे महत्त्व समजत नाही, तोपर्यंत आम्ही कारवाई सुरूच ठेवू असे देखील वाहतूक पोलीस निरीक्षक ज्योती विल्लेकर यांनी यावेळी सांगितले आहे. वरिष्ठांच्या आदेशानुसार आजपासून अमरावती शहरामध्ये हेल्मेट सक्तीचे कारवाई करण्याची सुरुवात झालेली आहे आणि हेल्मेट वापरल्यामुळे जे आज दिवसेंदिवस जे ॲक्सिडेंटचे प्रमाण वाढत आहे त्यावर आळा नक्कीच बसेल अशी आमची अपेक्षा आहे आणि त्यानुसार आम्ही कारवाई जोरदार करणार आहे. विशेषतः आम्ही हायवेवर ही कारवाई करणार आहे. किती कारवाई करण्यात आली? 10 ते 12 मोटरसायकलवर कारवाई करण्यात आलेली आहे. आज दिवसभर आणि कंटिन्यू 8 ते 15 दिवस आम्ही ही कारवाई करणार आहे. जोपर्यंत लोकांना याबाबतची समज येणार नाही की हेल्मेट वापरणे का गरजेचे आहे आणि त्यांना सवय होणार नाही, तोपर्यंत ही कारवाई कंटिन्यू चालू राहील. जागतिक एड्स प्रतिबंधक दिनानिमित्त आज जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले. या रॅलीला जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी क्रांती चौक येथे हिरवा झेंडा दाखवून मार्गस्थ केले. मार्ग हक्काचा, मार्ग सन्मानाचा या घोषवाक्यासह यावर्षी एड्स प्रतिबंधात्मक जाणीव जागृती सप्ताह आणि वर्ष साजरे करण्यात येत आहे. जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेने एड्स आजाराच्या प्रतिबंधात्मक उपचार व उपाययोजना जाणून जागृती माध्यमातून एड्स बाधितांना समुपदेशन उपचार देण्यात येतात. याचाच एक भाग म्हणून रॅलीचे आयोजन करण्यात आले. या रॅलीमध्ये घाटी रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉक्टर शिवाजी शुक्रे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर दयानंद मोतीपवळे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर अभय धानोरकर यांच्यासह आरोग्य भागातील विविध अधिकारी, कर्मचारी, विविध महाविद्यालयातील विद्यार्थी, नागरिक उपस्थित होते. मदन मिमरोट यांच्या चमूने कला पथकाद्वारे या रॅलीत जनजागृती केली. मराठवाडा सांस्कृतिक क्रीडा मंडळ येथे रॅली संपन्न झाली. नमस्कार. आज जागतिक एड्स दिनानिमित्त छत्रपती संभाजीनगर, पैठण आणि वैजापूर येथे हे रॅलीचे आयोजन केलेले आहे. आपण जनमानसामध्ये एड्सचा आणि HIV उहापोह व्हावा, त्याची माहिती सर्वांना व्हावी, हा या रॅलीचा उद्देश असतो. आणि आज आपल्या इथे छत्रपती संभाजीनगर येथील रॅलीला क्रांती चौकापासून सुरुवात झालेली आहे आणि त्या रॅलीला हिरवा झेंडा दाखवण्यासाठी आपल्या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी माननीय दिलीप स्वामी सर, तसेच अधिष्ठाता शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय डॉक्टर शिवाजी शुक्रे सर, तसेच आपले जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर धानोरकर सर आणि इतर सर्व मान्यवर यासाठी उपस्थित राहिले आणि माननीय जिल्हाधिकारी सरांनी हिरवा झेंडा दाखवून ह्या रॅलीची सुरुवात केली. तसेच माननीय जिल्हाधिकारी सर यांनी आपल्या सर्वांना मार्गदर्शन पण उत्कृष्टपणे केलेले आहे आणि मग आपण तेथून त्या रॅलीचा सुरुवात झाली आणि आपली रॅली ही आपण ह्या रॅलीची सांगता इथे आपण मराठवाडा सांस्कृतिक मंडळ इथे करत आहोत आणि इथे आपण विविध प्रकारचे कार्यक्रम घेत आहोत. जसे की इथे आमच्या इथे 24 आपल्या NGOचा सहभाग झालेला आहे. त्यानंतर आमच्या जिल्हा रुग्णालयच्या नर्सिंग स्कूल आणि तसेच शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची नर्सिंग स्कूल यांचे इथे आपण इथे उपस्थित आहेत आणि शहरातील विविध वैद्यकीय महाविद्यालयातल्या पण MGMची पण एक टीम आलेली आहे. तर अशा प्रकारे सर्व विद्यार्थ्यांमध्ये खूप जोशपूर्ण वातावरण आहे आणि या वातावरणामध्ये इथे आपण विविध कार्यक्रम घेत आहोत. जसे की पथनाट्य आहे, मुलं अत्यंत उत्कृष्टपणे पथनाट्य सादरीकरण करत आहेत आणि भारूड पण इथे आपल्याला उपस्थितांमध्ये सर्वांनी भारूड पण सादर केलेले आहे. तर अशा प्रकारे ही रॅली आपण काढत आहोत. दरवर्षीच ही रॅली काढल्या जाते आणि या वर्षीचं आपलं थीम आहे टेक द राईट्स पाथ, म्हणजे मार्ग हक्काचा आणि सन्मानाचा, जेणेकरून HIV आणि एड्स झालेल्या सर्व रुग्णांना समाजामध्ये त्यांना कलंक आहे किंवा अशा प्रकारची वागणूक न मिळता त्यांना आपल्या या सामाजिक प्रवाहामध्ये सामावून घेणे, त्यांना चांगल्या पद्धतीने आदराने वागणूक मिळावी, ह्यासाठी
हे घोषवाक्य आहे. आणि त्यांना सुद्धा स्वतःला जर असा वागणूक चांगली मिळाली नाही तर ते तक्रार सुद्धा करू शकतात. अशा पद्धतीचे हक्क आपण त्यांना आहेत. तर त्याकरिता आपण ही रॅली काढलेली आहे. माझं नाव डॉक्टर पद्मजा सराफ, मी अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक म्हणून. महाराष्ट्रातील प्रसिद्ध अष्टविनायक तीर्थक्षेत्र असलेल्या पाली तीर्थक्षेत्र येथे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज महाराष्ट्रातील प्रसिद्ध अष्टविनायक तीर्थक्षेत्र असलेल्या पाली तीर्थक्षेत्र येथे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज श्री बल्लाळेश्वरांचे दर्शन घेतले आहे. यावेळी राज ठाकरे यांनी श्री बल्लाळेश्वरांचे मनोभावे पूजन केले. श्री बल्लाळेश्वर देवस्थान ट्रस्ट पालीच्या वतीनं राज ठाकरे यांचे स्वागत देखील करण्यात आले आहे. तर मराठी बातमीपत्रात सध्या एवढंच. पुन्हा भेटूया नवीन मराठी बातम्यांसह. बघत रहा महाराष्ट्र टीव्ही 24. नमस्कार.